आजच्या दिवसात ही गोष्ट बघून मनाला खूपच छान वाटलं. काय ते पहा. हाय हॅलो फ्रेंड्स, आज सकाळी घराबाहेर पडले आणि सर्वात आधी ब्लड टेस्टचा रिपोर्ट घ्यायला गेले. ब्लड टेस्टचं सॅम्पल दिलं होतं काल, त्याचा रिपोर्ट घ्यायचा होता. रिपोर्ट यायला थोडा वेळ होता म्हणून थोडा वेळ तिथेच बसून टाईमपास केला. आणि माझ्या बाबतीतच असं का होते काय माहिती. मी जिथं पण जाणार ना तिथं गेल्या गेल्या माझं काम कधीच होत नाही. थोडा वेळ थांबवायचं काम पडते, मगच माझं तिथं काम होते. असं तुमच्यासोबत पण होते का? मला नक्की सांगा. मग फायनली रिपोर्ट मिळाला. चेक केला, काय कमी आहे काय जास्त आहे ते बघितलं. त्याच्यानंतर मग तिथून निघाले आणि रस्त्याने जाताना एक पिझ्झाचा स्टॉल दिसला. डॉमिनोजचा पिझ्झा तर नेहमी खातो म्हटलं, आज स्ट्रीट पिझ्झा खाऊन बघू. आणि खरंच लिटरली एवढी भारी टेस्ट होती ना, खूप डॉमिनोजपेक्षा पण एक नंबर टेस्ट होती. एकदम चीझी होता. मग हॉस्पिटलला गेले, डॉक्टरला रिपोर्ट वगैरे दाखवायचा होता. रिपोर्ट वगैरे दाखवला आणि हीच ती गोष्ट, हे एवढी सुंदर महाराजांची मूर्ती बघून मनाला खूप प्रसन्न वाटली. आणि मग संध्याकाळी आत्याकडे गेली तर बघितलं तर ते छान मस्त कचोऱ्या बनवत होती. आणि तिच्या कचोऱ्या तर एवढ्या छान दिसत होत्या, एकदम क्रंची, आणि असं वाटत होतं आपण हॉटेलमधलीच कचोरी खातोय का. खूपच क्रंची दिसत होती. मग मी तिचं बघून बघून म्हटलं आपण पण ट्राय करून बघू. याआधी तर कधी केलं नाही ट्राय, म्हटलं बघू ट्राय करून जमते का. आणि फर्स्ट ट्राय होता. ती जसं जसं सांगत होती सेम तसं तसं ट्राय करत होती. आधी छान गोळा वगैरे बनवून घेतला आणि मग हलक्या हलक्या हाताने छान अशी लाटून घेतली आणि मग कढईमध्ये सोडली. कढईमध्ये सोडल्यावर तर असं वाटलं की काही नाही, जमली नाही, एकदम फुगणार नाही वगैरे. स्टार्टिंगला असं वाटलं. त्याच्यानंतर थोडं तिला होऊ दिलं आणि लिटरली हे बघा माझी कचोरी किती छान अशी झाली होती. ती पण एकदम क्रंची झाली होती. मग छान अशा 2-4 कचोऱ्या बनवून घेतल्या. आणि तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आणि मला अशा नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला खूप आवडतात. त्याच्यानंतर मस्त सर्व कचोऱ्या वगैरे बनवून घेतल्या आणि मस्त खाल्ल्या आणि छान असा दिवसाचा शेवट केला. थँक्यू.